ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरापासून. तर आता इथे सगळेजण मोदक खात असतात. तर आता प्रतिमा म्हणते, खूप छान झालेत हा मोदक. सायली तोंडात घातल्या घातल्या लगेच विरघळतायत असं म्हणते आता प्रतिमा. तर आता प्रताप म्हणतो, खूप छान. तर आता कल्पना म्हणते, मी तर आज माझ्या सुनेने केलेले मोदक पोट खाणार आहे असं म्हणते आता कल्पना. तुम्ही फक्त सायलीने केलेल्या मोदकाचं कौतुक करता, हे काय चाललंय असं म्हणतो आता प्रताप. तिने आज केलेला सगळाच स्वयंपाक उत्तम झालाय असं म्हणतो आता प्रताप सायलीला. अप्रतिम असं म्हणतो आता प्रताप. सायली असं म्हणते आता स्मिता. मी आणखीन 2 मोदक खाणार आहे हा असं म्हणते आता स्मिता. अरे असं म्हणतो आता प्रताप. माझ्यासाठी नाही बाळासाठी हा असं म्हणते आता स्मिता. तर आता सगळेजण मोदक खात असतात बघा प्रेक्षक हो. तर आता आश्रमाचं सीन दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कुसुम म्हणते, जसं तुमचा फोन आला तसंच मी इथे आले आणि सगळं सामान काढून ठेवलं बघा असं म्हणते आता कुसुम अर्जुनला. मी पण कसा बसाच निघालोय आज पण असं म्हणत होता अर्जुन. ऍक्च्युली मी हॉस्पिटलमधून तेच डिरेक्टली येणार होतो, पण सायली तिने मला आयुच दिलं नाही असं म्हणत होता अर्जुन. ओ खूप हट्टी आहे हो तुमची मैत्रीण, खरंच सांगतो असं म्हणत होता अर्जुन कुसुमला. आता तिचे आई वडील भेटले ना मी त्यांना नक्की विचारणार आहे असं म्हणत होता अर्जुन, की सायली तुमच्यापैकी कुणासारखी हट्टी झालेली आहे असं म्हणत होता अर्जुन. तर आता कुसुम म्हणते, ओ काय माझ्या बहिणीला तुम्ही सारखं हट्टी का म्हणताय असं म्हणते आता कुसुम. हे बघा मी तुमची मदत करणार नाही हा असं म्हणते आता कुसुम. नाही 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 प्लीज असं करू नका असं म्हणत होता अर्जुन. तुमच्याशिवाय काहीच शक्य नाही आहे हो असं म्हणत होता अर्जुन. तर आता कुसुम हसते आणि म्हणते, अहो मस्करी करते. अहो मी करणारच आहे तुमची मदत. सायलीचं थोडं सामान मी बाहेर काढून ठेवलंय आणि कपाटात आता काय वस्तू आहेत ना ते बघायचे आहेत आपल्याला असं म्हणते आता कुसुम. कुसुम ताई असं म्हणत होता अर्जुन. अचानक मला आठवलं मधुभाऊंनी आश्रमात राहायला आलेल्या सगळ्या माणसांच्या वस्तूंची कटोटी करून ठेवली होती असं म्हणत होता अर्जुन. आय मीन जेव्हा केससाठी मी आणि चैतन्य इथे आलो होतो तेव्हा मी पाहिलं होतं असं म्हणत होता अर्जुन. हो तुम्ही म्हणताय तसं मलाही आठवतंय असं म्हणते आता कुसुम. पण काय झालंय ना ह्या केसमुळे ना पोलिसांनी काही सामान त्यांच्या ताब्यात घेतलं आणि काही सामान इथेच सोडलं असं म्हणते आता कुसुम. आणि आश्रमात परत येईपर्यंत सामानाची बरीच हलावाहलव झाली हो असं म्हणते आता कुसुम. आता ती गाठोडी आणि हे सगळं सामान हे नेमकं कुठे आहे मलाही नाही माहिती असं म्हणते आता कुसुम. तर आता अर्जुन म्हणतो, नो प्रॉब्लेम आम्ही शोधूया आणि मला पूर्ण खात्री आहे आम्हाला त्या गाठोड्यातून सायलीच्या नक्कीच लहानपणीच्या गोष्टी मिळतील असं म्हणत होता अर्जुन. चला तर मग कामाला लागूया असं म्हणत होतं चैतन्य. घरी जे आपण खोटं सांगून आलोय की खूप भयंकर महत्वाची मीटिंग आहे, त्या मीटिंगचंच काम करायचं आहे ना असं म्हणत होता चैतन्य. लवकर करा, मला इथलं काम आटपून लगेच सायली वहिनीच्या हाताचे मोदक खायचे आहेत असं म्हणतो आता चैतन्य. चांगलं बनवते असं म्हणते आता कुसुम. पण खायचे आहेत मोदक तर चिडतोच कशाला असं म्हणतो चैतन्य. तर आता अर्जुन म्हणतो, चला चला लवकर शोधूया आता सामान असं म्हणतो तो. तर आता इथे सायली मनातल्या मनात म्हणत असते, हे तर म्हणत होते की जेवणाच्या वेळेपर्यंत घरी येईल, पण अजून कसं काय घरी परत आले नाही तसं म्हणते आता सायली मनातल्या मनात. आणि बाकी सगळे आता बसून जेवत असतात बघा प्रेक्षक हो. आई असं म्हणते आता सायली, मी जरा आलेच हा असं म्हणते आता सायली. तर आता सायली खूप नाराज असते कारण अर्जुन नसतो ना जेवायला म्हणून. तर आता ती फोन बघत असते आपला आणि आता ती कॉल लावते अर्जुनला. तर आता अर्जुनचा कॉल वाजतो आणि आता अर्जुन बघतो त्याच्या कॉलमध्ये. तर आता बघतो तर काय बायको असा असतोय. तर आता उचला ना मग असं म्हणते आता कुसुम. नाही नाही आता फोन उचलला तर विचारणार ती मला 100 प्रश्न, कुठे आहात, घरी कधी येणार, काइंड ऑफ. त्यापेक्षा मी आता फोनच घेत नाही असं म्हणत होता अर्जुन. नंतर बोलतो तिच्याशी असं म्हणतो तो. त्यापेक्षा मग इग्नोरच कर असं म्हणत होता चैतन्य त्याला. आणि मग आता तो दुसरीकडे कॉल ठेवतो बघा प्रेक्षक हो अर्जुन. तर आता सिटी हॉस्पिटल दाखवलंय. तर आता इथे अश्विन लॉयरला घेऊन येतो आणि म्हणतो कॉन्स्टेबलना की आम्हाला तन्वी सुभेदारला भेटायचं आहे, तर जा भेटा म्हणते ती. तर आता लॉयर आणि अश्विन आज जातात प्रियाला भेटायला. तन्वी हे बघ लॉयरच म्हणतो होता अश्विन. वकील साहेब असं म्हणते आता प्रिया. वकील साहेब म्हणजे हे माझी केस लढायला तयार आहेत ना असं म्हणते आता प्रिया. तर आता अश्विन म्हणतो, हो ते तुझी केस लढणार आहेत आणि तुला इथून सोडणार पण आहेत असं म्हणतो आता अश्विन. अरे फायनली फायनली असं म्हणते आता प्रिया. माझा विश्वास आता बसला आहे की तू मला काहीच करून इथून सोडवणार आहेस असं म्हणते आता प्रिया. वकील साहेब असं म्हणते आता प्रिया. हे बघा तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचे असतील ना तर विचारा, मी पूर्ण करून सहकार्य करायला तयार आहे, मला प्लीज इथून काढा फक्त असं म्हणते आता प्रिया. हो हो असं म्हणतात आता ते लॉयर. मला तुम्ही आता फक्त खरं खरं सांगा असं म्हणतो आता तो वकील, की तुमच्या बाबतीत नेमकं काय झालंय असं म्हणतात आता ते वकील. तर आता प्रिया ऐकते सगळं. तर ती म्हणते, अहो मी विनाकारण ह्या केसमध्ये रोवले केले हो, मी फक्त चुकीच्या वेळेला चुकीच्या ठिकाणी होते, एवढाच काय माझा दोष आहे असं म्हणते आता प्रिया. खुणाच्या दिवशी तुम्ही वात्सल्य आश्रमात होता ना असं म्हणतो आता तो वकील. हो असं म्हणते आता प्रिया.
त्या दिवशी काय काय झालंय ना ते मी इतक्या वेळा कोर्टात सांगितलंय ना की मला आता कंटाळा आलाय ते सांगायला असं म्हणते आता प्रिया. आणि निकालाच्या दिवशी फक्त एकच गोष्ट आहे जी मी नवीन सांगितली होती असं म्हणते आता प्रिया. तर आता वकील म्हणतात कोणती? तर आता ती म्हणते हेच की खून मधुभाऊंनी नाही, खून साक्षी शिखरेने केलाय असं म्हणते आता प्रिया. तर आता ऐकतो तो वकील, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तर आता इथे अर्जुन, चैतन्य आणि कुसुम मात्र शोधत असतात ती गाठोडी. आणि आता सायली मात्र फोन करून बघत असते पण अर्जुन काय फोन उचलतच नाही. त्यामुळे तिला त्रास होत असतो की का उचलत नाही माझा फोन म्हणून. आणि आता ती सतत फोन लावत असते अर्जुनला आणि तो काय आता उचलतच नाही तिचा फोन. आणि आता हे सगळं कल्पना लांब थांबून बघत असते की सायली काय करते म्हणून. हे माझा फोन का घेत नाहीये तसं म्हणते आता सायली मनातल्या मनात. एवढी कुठली महत्वाची मीटिंग आहे ह्यांची? तर आता अश्विन म्हणतो प्रियाला हे सगळं तू आधीच सांगितलं असतं ना तर हे सगळं घडलंच नसतं असं म्हणतो आता अश्विन. तर आता प्रिया म्हणते मला मान्य आहे मी खोटं खोटं बोलले पण पण त्या खुनानंतर मैपत मला धमकवायला लागला होता असं म्हणते आता प्रिया. मी खूप घाबरले होते रे असं म्हणते आता प्रिया. तेव्हा माझ्यासोबत कुणी नव्हतं रे असं म्हणते आता प्रिया. मला वाचवायला कुणी नव्हतं मी एकटी होते अरे खूप असं म्हणते आता प्रिया. आणि भीतीपोटी मी मैपत जे सांगत होता ते करत होते असं म्हणते आता प्रिया. अगं पण तुझा वकील आधी रविराज काका होता ना त्याला तर तू खरं सांगायचं होतं ना असं म्हणतो आता अश्विन. तर आता प्रिया म्हणते मग मला भीती वाटत होती रे, मला भीती वाटली की बाबा माझ्यावर चिडतील म्हणून असं म्हणते आता प्रिया. कुठल्याही मुलीला तिच्या आयुष्यात 2 पुरुष महत्वाचे असतात असं म्हणते आता प्रिया. आणि ड्रामा चालू करते बघा प्रेक्षक हो आपला. तिचा नवरा आणि तिचे वडील. आणि तेव्हा तू माझ्या आयुष्यात नव्हतास पण जेव्हा बाबांनी माझी केस घेतली ना तेव्हा मी ज्याला नवरा म्हणून बघत होते त्यानेच मला ह्यात अडकवलं होतं असं म्हणते आता प्रिया. मग अशा ह्याच्यात मी काय करणार होते असं म्हणते आता प्रिया. तर आता अश्विनला खूप त्रास होतोय सगळं ऐकून बघा प्रेक्षक हो. मग खूप वर्षांनी भेटलेल्या बाबांना मी कशी गमावणार होते असं म्हणते आता प्रिया. पूर्ण ड्रामा करते बघा प्रेक्षक हो या बावळट अश्विन समोर. एकीकडे तो मैपत धमकावत होता तर दुसरीकडे कुणावर विश्वास ठेवायचा हेच कळत नव्हतं असं म्हणते आता प्रिया. मी खूप घाबरले होते रे असं म्हणते आता प्रिया. तूच सांग मला खरं बोलण्याची हिंमत तुझी तन्वी कुठून आणणार होती असं म्हणते आता प्रियाने ड्रामा करते बघा प्रेक्षक. आणि आता ती रडायला लागते. तर आता अश्विन तिला आधार देतो. तर आता इथे संध्याकाळ झालेली दाखवले आणि आता इथे सायली टेबलवर झोपलेली असते अर्जुनची वाट बघत बघत. तर आता कल्पना येते तिथे आणि तिच्या बाजूला बसते. आणि आता ती फोन लावत असते अर्जुनला कंटिन्युअसली. आणि अर्जुन काय फोन उचलतच नाही तिचा बघा प्रेक्षक हो. तर आता सायली बघते तर काय बाजूला तिच्या कल्पना बसलेली असते. काय हवंय काय असं म्हणते आता सायली कल्पनाला. का असं म्हणते आता कल्पना. काय हवं असेल तर सुनेच्या बाजूला बसायचं का असं म्हणते आता कल्पना. सुनेशी गप्पा मारायला बसू नाही शकत का असं म्हणते आता कल्पना. असं नाही असं म्हणते आता सायली. आई खरं तर मला पण तुमच्याशी गप्पा मारायला खूप आवडतं असं म्हणते आता सायली. तर आता कल्पना सायलीच्या तोंडावर हात फिरवते. तर आता खूप इमोशनल सीन दाखवलाय बघा प्रेक्षक सायली आणि कल्पनामध्ये. काय असं बघताय तुम्ही माझ्याकडे असं म्हणते आता सायली. तर कल्पना म्हणते तुझा निरागस चेहरा बघते असं म्हणते आता कल्पना. आणि विचार करते की इतके महिने मी तुझ्यावरती कशी काय रागून राहू शकले असं म्हणते आता कल्पना. तर आता सायली म्हणते आपण आपल्या हक्काच्या माणसावरच चिडतो ना असं म्हणते आता सायली कल्पनाला. आणि आमच्या कॉन्टॅक्ट मॅरेज बद्दल मधुभाऊंना कळलं ना तेव्हा ते पण असेच खूप चिडले होते असं म्हणते आता सायली. अर्थात माझी चूक पण तेवढीच मोठी होती असं म्हणते आता सायली. तर आता इथे अश्विन आणि वकीलचं बोलणं दाखवलंय व प्रेक्षक हो. तर आता अश्विन त्याच्या केबिनमध्ये असतो त्या वकिलाच्या. आणि आता अश्विन म्हणतो तुम्ही तर माझ्या बायकोशी म्हणजेच प्रियाशी तुमचं बोलणं झालंय मग पुढे काय करायचं म्हणजे काय प्रोसेस असेल असं म्हणतो अश्विन. तुमच्या मिसेस म्हणतायत की त्यांच्यावर खोटी साक्ष देण्यासाठी दबाव टाकला गेला असं म्हणतो होता तो वकील. त्यामुळे मी कोर्टात अशी आर्ग्युमेंट करेल की तन्वी मॅडमने जे काय हे केलं ते त्यांच्या इच्छेने केले नाही असं म्हणतो होता वकील. थोडक्यात त्या गुन्हेगार नाहीत असं म्हणतो होता तो वकील. पण हे आर्ग्युमेंट कोर्टात स्टँड करेल का असं म्हणतो होता अश्विन. का नाही असं म्हणतो होता तो लॉयर. अहो मैपत शिखरे हा गुंड आहे हे तुमच्या भावानेच तर सिद्ध केलंय ना कोर्टामध्ये असं म्हणतो होता तो वकील. आणि तेच आपण आता यूज करून अशी आर्ग्युमेंट खेळूया असं म्हणतो होता तो लॉयर. तर आता इथे कल्पना सायलीला म्हणते पण तुझ्या एका चुकीपेक्षा ना तुझे खूण खूप जास्त होते असं म्हणते आता कल्पना सायलीला. आणि मला ते दिसत होते पण मला त्या रागापेक्षा भीती खूप जास्त होती असं म्हणते आता कल्पना. जर का मी परत कुणावरती तरी विश्वास ठेवला आणि परत विश्वासघात केला तर असं म्हणते आता कल्पना. तर आता सायली म्हणते ही भीती पण त्रासदायी आहे आई पण विश्वास ठेवा जग इकडचं तिकडं झालं ना तरी मी तुमचा विश्वासघात कधीच करणार नाही असं म्हणते आता सायली. असं म्हणते आता कल्पना. पण मी त्या तन्वीवर विश्वास ठेवलाच केवढा माझा मूर्खपणा होता तो असं म्हणते आता कल्पना.
मी सापाला दूध पाजते हे मला कळलंच नाही असं म्हणते आता कल्पना. जेव्हा ती डसली ना तेव्हा मी जागी झाले असं म्हणते आता कल्पना. तर आता सायली म्हणते आई आता विसरा ते सगळं असं म्हणते आता सायली. यापुढे सगळं छानच होणार आहे असं म्हणते आता सायली. तर आता कल्पना हसते आणि ती सायलीला पप्पी देते बघा प्रेक्षक हो. तर आता दोघेही जोरजोरात हसतात सायली आणि कल्पना. मी चिडले की तो माझी अशीच पप्पी घेतेस ना. तर आता कल्पना म्हणते आता मी पण शिकले हा तुझ्याकडून असं म्हणते ती. आणि सायली आणि कल्पना आता दोघे जोरजोरात हसतात. तर आता अश्विन म्हणतो त्याच्या वकिलाला पण साहेब तन्वी खरीच सुटेल का. तर आता लॉयर म्हणतो आपण त्यांच्या जामिनासाठी अप्लाय करूया. अर्थात कोर्टाचा निर्णय काय होईल हे आपल्याला आताच नाही सांगता येणार असं म्हणतो होता तो लॉयर. तर आता अश्विन म्हणतो माझा भाऊ तर जास्तीत जास्त प्रयत्न करेल की तन्वीला जामीन मिळू नये असं म्हणतो होता अश्विन. तो तर तुमच्यावरही आर्ग्युमेंट करेल. नाही नाही हे बघा अर्जुन सुभेदारांनी आर्ग्युमेंट करण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणत होता तो वकील. ही केस स्टेट वर्सेस अक्युज्ड आहे आणि सुभेदार काय सरकारी वकील नाही आहे तसं म्हणत होता तो लॉयर. त्यामुळे तन्वी मॅडमच्या बेल प्रोसेसशी त्यांचा काही संबंध नाही असं म्हणत होता तो लॉयर. नाही सर नाही तुम्ही माझ्या भावाला अजून नीट ओळखत नाही असं म्हणत होता अश्विन. तो केशाबाहेर राहून सुद्धा फिरू शकेल. तन्वी सुटी नव्हे ना म्हणून तो कुठल्याही थराला जाऊ शकतो असं म्हणत होता अश्विन. हे बघा तुम्ही अर्जुन सुभेदाराला कळू देऊ नका. आपण जामिनाचा प्रयत्न करू म्हणजे ते बाहेरून पण काही करू शकणार नाहीत असं म्हणत होता तो वकील. तर आता अश्विन म्हणतो हा हे मी मॅनेज करतो असं म्हणत होता अश्विन. म्हणजे दादाला तन्वीला जामीन मिळण्यावरच कळेल की मी त्यांना घाबरून गप्प बसलेलो नाही असं म्हणतो आता बावट अश्विन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली आणि कल्पना मात्र बोलत असतात आणि आता सायली मात्र अर्जुनची वाट बघत असते. तर आता कल्पना म्हणते सायलीला काय ग आज तू अर्जुनची बरीच वाट बघतेस असं म्हणते आता कल्पना. तर आता सायली म्हणते बघा नाही आहो जेवायला येतो आणि असं सांगून आलेच नाही आता सोन असं म्हणते आता सायली. केव्हाचा फोन करते फोन पण घेत नाहीयेत असं म्हणते आता सायली. अगं तो कामात असेल असं म्हणते आता कल्पना. पण मुळात आई सणा दिवशी त्यांनी काम करतायतच का. आज ते आले ना की त्यांना वाटणीवरच आणते. नेहमीच झालंय त्यांचं वागवा असं म्हणते आता कल्पना. माझ्या मुलाला तू वाटणीवर आणणार आहेस असं म्हणते आता कल्पना. पण मी हे खपून घेणार नाही असं म्हणते आता कल्पना. तर आता सायली म्हणते आई तसं नाही म्हणजे माफ करा मला असं म्हणते आता सायली. नाही असं म्हणते आता कल्पना. मी तुला तोपर्यंत माफ करणार नाही जोपर्यंत आपण दोघी मिळून त्याला वाटणीवर आणत नाही असं म्हणते आता कल्पना. अगं तो तुझ्याकडे दुर्लक्ष करतोय ना मग आपण त्याला वाटणीवर आणायलाच पाहिजे ना असं म्हणते आता कल्पना. पण आता एकटीने नाही तर मी तुझ्या साथीने असं म्हणते आता कल्पना. चालेल असं म्हणते तर सायली. आपण दोघी एकत्र होऊ आणि मग बघूया ते कसे सुधरत नाही ते असं म्हणते आता सायली. आणि आता दोघी जण हसतात म्हणजे सायली आणि कल्पना. आणि आता कल्पना लाड करत असते सायलीची. तर आता इथे सगळे गाठोडे शोधून होतात. तर आता कुसुम म्हणते देवा एवढी शोधाशोध केली आपण असं म्हणते आता कुसुम. पण सायलीचं काही सामानच सापडत नाही आहे असं म्हणते आता कुसुम. तर आता अर्जुन म्हणतो मला खूप होप्स होत्या की इथे सायलीचा गाठोडे मिळेल आपल्याला असं म्हणतो अर्जुन. हो ना असं म्हणते आता कुसुम. श्रेवसचं गाठोडं सापडलं सोमूचं सापडलं फक्त सायलीचं नाही सापडलं. तुम्ही एक काम करता का तुम्ही त्या कपाटात बघता का असं म्हणते आता कुसुम. 4दा बघून झालंय कुसुमताई त्या कपाटात काय काय आहे सगळ्यांना माहीत झालंय आता. कमाले बाई असं म्हणते आता कुसुम. सायलीचं गाठोडं सापडत नाही आहे आणि प्रियाचं पण सापडत नाही आहे असं म्हणते आता कुसुम. तर आता अर्जुनच्या लक्षात येतं दोघींचं सापडत नाही आहे म्हणून. तर आता तो आश्चर्याने बघतो आता कुसुमकडे. तर आता त्याला विचार येतो. त्यात स्ट्रेंज असं म्हणतो आता तो. ह्या आश्रमात बाकी सगळ्यांची गाठोडी आहेत फक्त सायली आणि प्रियाचं गाठोडं गायब आहे असं म्हणतो होता अर्जुन. ते कसं असं म्हणतो होता तो. तर आता इथे अर्जुनची वाट बघत बसलेली असते. सायली म्हणते बघा नाही हे अजून आलेले नाही आहेत आता कधी येणार कधी जेवणार असं म्हणते आता सायली. तर आता कल्पना म्हणते नाही त्याला येऊ देत आमचं काय ठरलंय आपण दोघींनी मिळून त्याला वाटणीवर आणू असं म्हणते आता कल्पना. हो की नाही मग असं म्हणते आता कल्पना. तर आता तेवढ्यातच प्रतिमा येते आणि म्हणते सासू सुनाच्या गप्पा चाललेल्या दिसत आहेत असं म्हणते आता प्रतिमा. अगं बघ ना प्रतिमा अर्जुन कसा वागतो हल्ली असं म्हणते आता कल्पना. सणाच्या दिवशी हा आपला काय असं म्हणते आता कल्पना. आणि हल्ली तर मला वाटतंय की ते माझ्याशी खोटं पण बोलतायत असं म्हणते आता सायली. नाही का मला नाही वाटत तो तुझ्याशी कधी खोटं बोलेल असं म्हणते आता प्रतिमा. प्रतिमा तू आता अर्जुनची बाजू घेऊ नकोस असं म्हणते आता कल्पना. अगं अर्जुनची वाट बघून बघून सायलीची अवस्था बघ काय झाली ती असं म्हणते आता कल्पना. तर आता इथे अर्जुन आणि चैतन्य गाडीमध्ये बसलेले असतात आणि आता आश्रमामधून बाहेर आलेले असतात ते. तर आता अर्जुन चैतन्यला म्हणतो आम्ही कुठली जागा वगैरे मिस केलंय का आश्रम मधली असं म्हणतो आता अर्जुन.
चैतन्याला. काय कपाट वगैरे काहीतरी मिस झालंय का? जिथे सायली आणि तन्वीचा गाठोडा असेल असं म्हणतो आता अर्जुन आणि ते आपण बघितलंच नसेल असं म्हणतो आता अर्जुन. नाही रे असं म्हणतो आता चैतन्य. आश्रम म्हणजे काय महल काय रे? म्हणजे आपण एखादी खोली मिस करू. आपण सगळी कपाटं उघडून पाहिली. कुसुम ताईनी तर भांड्याची कपाटं सुद्धा उघडून पाहिली असं म्हणतो आता चैतन्य. पण ती 2 काठोडी कुठेच नाही सापडली असं म्हणतो आता चैतन्य. असं झालं असेल का की मधुभाऊंनी या दोघींची गाठोडी कुठे ठेवलीच नसेल तर असं म्हणतो आता चैतन्य. नाही असं होणारच नाही असं म्हणतो आता अर्जुन. कारण एका आठवड्यात त्या काकांच्या जुन्या वस्तू सुद्धा होत्या असं म्हणत होता अर्जुन. म्हणजे ह्या 2 मुली लहान असताना आश्रमात आल्या. मधुभाऊंनी त्यांची गाठोडी बनवलीच नाही. असं पॉसिबलच नाही असं म्हणत होता अर्जुन. ती गाठोडी नक्की असतील असं म्हणत होता अर्जुन. पण ती ना शोधायचं कुठं असं म्हणत होता अर्जुन. आणि नेमकी तीच गाठोडी आपल्याला सापडली कशी नाहीत असं म्हणत होता अर्जुन. तर आता चैतन्य म्हणतो सापडतील, सापडतील. आपण शोधत राहूया म्हणजे नक्की सापडतील असं म्हणत होता चैतन्य अर्जुनला. चल निघूया आता असं म्हणत होता चैतन्य. हो असं म्हणत होता अर्जुन. तर आता कुसुम येते तेवढ्यातच आणि म्हणते अर्जुन सर मला तुम्ही जाता जाता हॉस्पिटलमध्ये सोडता का असं म्हणते आता कुसुम. तुमच्या वाटेतच आहे ना. तर आता अर्जुन म्हणतो अहो कुसुमताई तुम्हाला सोडलोच असतो. जर वाटेत नसलं तरी सोडलंच असतं बघा तुम्हाला असं म्हणत होतो. ऍक्च्युली मी तुम्हाला आताच विचारणार होतो पण मला वाटलं होतं की तुम्ही आरामात हॉस्पिटलमध्ये जाणार. त्यामुळे मी विचारलं नाही. पण आता चला बसा आणि मी तुम्हाला सोडतो असं म्हणत होता अर्जुन. आणि मग आता कुसुम बसते तिच्या गाडीत. तर आता इथे सायली वाट बघत थांबलेली असते अर्जुनची. तर आता प्रतिमा म्हणते कल्पनाला तिचा चेहरा बघून तुला कसं घालमेल होते ते पण दिसते मला असं म्हणते आता प्रतिमा कल्पनाला. चला असं म्हणते आता प्रतिमा. म्हणजे मी ज्या कामासाठी इथे येऊन राहिले होते ते आता झालं असं म्हणते आता प्रतिमा कल्पनाला. आणि आता सायली पण हसते. तू सायलीशी परत आता पहिल्यासारखी वागतेस कल्पना असं म्हणते आता प्रतिमा कल्पनाला. आणि आता ती खूप खुश होते. आता मी माझ्या घरी परत जायला मोकळे असं म्हणते आता प्रतिमा. लगेच निघीन म्हणते असं म्हणते आता प्रतिमा. नाही हा प्रतिमा आत्या असं म्हणते आता सायली. थोडे दिवस आणखी राहा ना इथे असं म्हणते आता सायली. तर आता कल्पना म्हणते हो ना ग. गणपती आणि नवरात्री झाल्या ना तर मग जा ना घरी असं म्हणते आता कल्पना. तर आता प्रतिमा म्हणते छे छे काही काय असं म्हणते आता प्रतिमाने हसते. नाही मी जाते घरी सुमनवर सगळे एकटीवर पडतंय ना सगळं असं म्हणते आता प्रतिमा. तर आता प्रतिमा म्हणते आणि कल्पना मला ना आजकाल सुमन जरा अस्वस्थ वाटते असं म्हणते आता प्रतिमा. मी घरी गेलेलंच बरं असं म्हणते आता प्रतिमा. मलाही घराची जरा जास्तच आठवण येते असं म्हणते आता प्रतिमा. बरं असं म्हणते आता सायली. बरं ठीक आहे प्रतिमा आत्या. नाहीतर रविराज काका आमच्यावर चिडतील असं म्हणते आता सायली. तर आता प्रतिमा हसते बघा प्रेक्षक हो. तर आता कल्पना म्हणते बरं प्रतिमा काळजी घे हां असं म्हणते आता कल्पना. हां असं म्हणते आता प्रतिमा मी आवरायला घेते हां. तर आता सायली म्हणते मी मदत करते ये असं म्हणते. आणि आता प्रतिमा घेऊन जाते सायलीला आणि आता ते दोघं तयारी करायला लागतात. आणि कल्पना मात्र तिकडून आता खाली बसते सोफा सेटवर. आणि आता ती अर्जुनची वाट बघत थांबलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे प्रँक बनवतात बघा प्रेक्षक हो सायली आणि कल्पना. तर आता अर्जुन आलेला असतो आणि मोदक मागत असतो. तर आता कल्पना आणि सायली त्याला इग्नोर करतात. आणि आता कल्पना म्हणते उरलेले ते 2 मोदक आहेत ना कुठे असं म्हणते आता कल्पना सायलीला. हो हो आहेत ना शेवटचे 2 मोदक असं म्हणतो आता अर्जुन. लुसलुशीत मोदक शेवटचे 2 मोदक असं म्हणून आता सायली घेऊन येते. आणि कल्पना आणि सायली दोघे मिळून खातात आता. तर अर्जुन म्हणतो आता मी अर्जुन मला थोडंसं द्या ना थोडंसं द्या ना. नका देऊ खायचं काय मी जेवण पण संपलंय आता कुठं मोदक खाऊन समाधान झाल्यासारखं वाटतंय असं म्हणतात सायली. काय हरकत नाही मी माझं जेवण बाहेर मधून मागवतो 15 मिनिटात जेवण येईल माझं असं म्हणतो आता अर्जुन. खबरदार बाहेरचं काहीतरी खाल्लं तर असं म्हणतात आता सायली आणि कल्पना. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.